Now we are going to see the Lucifer's description. आणि आपण आता लुसिफर याच्याविषयी पाहूया. Ezekiel 28 verse 13. एहेजकेलचं पुस्तकाचा 28 अध्याय वचन 13. देवाचा बाग एदन ह्या तो होतास. अलाक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे. तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली. Lucifer was having beautiful voice. आणि लुसिफरचा सुंदर असा आवाज होता. That is Ezekiel 28 verse 13. आणि ते एहेजकेलचं पुस्तकाचं 28 अध्याय वचन 13 मध्ये लिहिलं आहे. And Isaiah chapter 14 verse 11. आणि यशायाचं 14 अध्याय वचन 11 मध्ये दिलेलं आहे. He is having the instruments. The pipes are wind instruments. आणि त्याच्यामध्ये हवा फुंकले जाणारे वाद्य होते. His important job was, त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे he was guardian of throne. तो देवाच्या सिंहासनाचा रक्षण करता होता. And the praise and worship of God आणि देवाच्या समोर स्तुती आणि आराधना करणे along with all the angels, सर्व देवदूतांच्या सोबत he was praising to God. तो देवाची स्तुती आणि आराधना करत होता. He was so handsome. तो दिसण्यास फार सुंदर होता. He was having the glory and the shining of the gods on his face and the body. परमेश्वराचं गौरव आणि तेज त्याच्या संपूर्ण शरीर त्याचबरोबर चेहऱ्यावरती होतं. It gives the radiance to of glory. आणि देवाच्या गौरवाचा प्रकाश त्या ठिकाणी पसरलेला होता. He was always standing in front of the God. तो नेहमी सातत्याने परमेश्वराच्या समोर उभा असे. When God was looking to the Lucifer, जेव्हा परमेश्वर लुसिफराकडे पाहत असे, the God was getting pleased the what I have created, the way of created the Lucifer. परमेश्वर फार संतुष्ट होत होता, कारण त्याला असं वाटत होतं की मी कशा पद्धतीने अद्भुत पद्धतीनं ह्या देवदूताची निर्मिती केलेली आहे. God was feeling very comfort. परमेश्वराला फार शांतता त्या ठिकाणी वाटत होती. पण the Lucifer was thinking that God is looking to me. That means I have some special things in me with me. लुसिफरला असं वाटलं, परमेश्वर माझ्याकडे पाहत आहे, याचा अर्थ माझ्यामध्ये अशी काहीतरी खास आणि विशेष गोष्ट आहे. He forgot the radiance of the glory which who Creator has given to him. त्यानं देवाच्या गौरवाचा प्रकाश जे तेज त्याच्यावरती होतं, जे परमेश्वरानं निर्माण केलेलं होतं, ते तो विसरून गेला. He became proud. त्याला घमंड आला. Then त्यानंतर he was planning to capture God's throne. त्यानंतर देवाच्या सिंहासनाचा ताबा मिळवण्याच्या योजना तो आखू लागला. He talked to the 1/3 of angels and taken to them to his side. त्याने 1/3 देवदूतांशी बोलला आणि त्यांना एका बाजूला घेऊन तो गेला. Then God and Lucifer they started the war. त्यानंतर देव आणि लुसिफर यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. In that war, त्या युद्धामध्ये the Lucifer has totally lost. लुसिफर हा पूर्णपणे हारला. They wants to run away from the heaven. त्याला स्वर्गामधून पळ काढायचा होता. But God has removed him from the heaven. परंतु परमेश्वरानं त्याच्याकडून स्वर्ग काढून घेतला. His radiance of the glory was disappeared. गौरवाचं तेज त्याच्यावरती जे होतं ते निघून गेलं.
the Lucifer was now, name was changed, आता लुसिफराचं नाव बदलण्यात आलं and they become the dragon, त्यानंतर त्याचं नाव दियाबल बदलण्यात आलं. dragon, दियाबल serpent, साप, devil, दुष्ट and Satan. आणि सैतान. The angels, स्वर्गदूत the angels who has lost or fall the angels, they have given the names आणि ज्या देवदूताने ती जागा गमावलेली आहे त्यांना नाव देण्यात आलेलं आहे. demons. त्यांना दुष्ट आत्मे म्हणलेलं आहे. When Lucifer was morning star, लुसिफर हा चमचमणारा प्रभातीचा तारा होता, the son of the morning, प्रभातीचा पुत्र होता. but पण when she fought with the God, त्यावेळेस त्याने देवाशी युद्ध केलं. he stood against the God. त्यानंतर देवाच्या विरुद्ध तो झाला. He became corrupt, त्यानंतर तो दुष्ट झाला, humiliated, फार वाईट असं वागू लागला. outcast from the heaven. त्यानंतर त्याला स्वर्गामधून बाहेर टाकण्यात आलं. He lost his great beauty, त्याने त्याचं सुंदर रूप हा गमावून बसला. his high positions in the kingdom of God, देवाच्या राज्यामध्ये त्याचा दर्जा त्याने गमावून बसला. and he became dark, त्यानंतर तो अंधकारमय झाला, ugly, विद्रूप असा झाला, evil, दुष्ट असा झाला and full of hatred. आणि पूर्णपणे मत्सराने भरला. Now what happens here? आता If ह्या you ठिकाणी- looked up to here, the God, the Lucifer was in charge of the earth, now become the war, so he had thrown from the heaven to the earth. आणि या ठिकाणी पाहतो देव त्या ठिकाणी सिंहासनावरती आहे. लुसिफर हा त्या पृथ्वीचा ताबा त्याने मिळवलेला आहे, परंतु ज्यावेळेस देवाशी त्याने युद्ध केलं त्याला तिथून उचलून स्वर्गामध्ये उचलून त्या ठिकाणी खाली फेकण्यात आलं. Now God has destroyed the earth त्यानंतर आता परमेश्वरानं सृष्टीचा नाश केलेला आहे, पृथ्वीचा नाश केलेला आहे, because that was ruled by the Lucifer. कारण त्या पृथ्वीवरती लुसिफराच्या द्वारे राज्य करण्यात येत होतं. He has made the whole earth was against the God. त्यानं संपूर्ण पृथ्वी देवाच्या विरुद्ध वळवलेली आहे. The first thing, the building was there, पहिली गोष्ट त्या ठिकाणी इमारती होत्या, the people was there. लोक त्या ठिकाणी होते. God has made earthquake. परमेश्वरानं भूकंप घडवले, Whole buildings was broken down, संपूर्ण इमारती कोसळल्या and God has took them into Pacific and Atlantic oceans in the depth. आणि परमेश्वरानं पॅसिफिक आणि अटलांटिक जे समुद्र आहेत त्याच्यामध्ये ते घेऊन गेले. Then God has turned the sun and moon away from the earth. त्यानंतर परमेश्वरानं सूर्य आणि चंद्र पृथ्वीपासून दूर वळवले. God has destroyed the structure of the earth. त्यानंतर परमेश्वराने संपूर्ण सृष्टीचा आराखडा त्या ठिकाणी बदलून टाकला. Then God has put heavy rain on the earth. त्यानंतर परमेश्वराने भारी पावसाचा वर्षाव पृथ्वीवरती केला. It was around the 10 miles height from the earth's surface. आणि त्याची उंची होती 10 मैल पृथ्वीपासून उंचावरती तेवढं होतं. The whole earth was in water. संपूर्ण पृथ्वी ही पाण्यामध्ये होती. Now what happens? आता काय घडलं? The earth was away from the sun and the moon, आता पृथ्वी सूर्य आणि चंद्र यापासून दूर आहे. so there was no heat. त्यानंतर आता कोणत्याही प्रकारचा प्रकाश किंवा त्या ठिकाणी उष्णता नाही. The water become, after some ages, become the ice. काही काळांच्या नंतर साठलेलं पाणी हे बर्फामध्ये बदललं. The whole earth was in the ice. संपूर्ण पृथ्वी आता बर्फामध्ये आहे. There was no light. कोणताही प्रकाश नाही. The whole earth in the darkness. संपूर्ण पृथ्वी अंधकारामध्ये आहे. Now we are going to see the Genesis chapter 1 and verse 2. आता आपण उत्पत्तीचं पुस्तकाचा पहिला अध्याय वचन 2 पाहूया. The earth was without form and void, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती.
And the darkness was upon the face of the deep, on the Spirit of the God. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता And the Spirit of God moved upon the face of the water. आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. That water is there in the full of ice. पाणी त्या ठिकाणी पाण्याचं पूर्ण बर्फ झालेला आहे. The darkness was there. अंधकार त्या ठिकाणी आहे. But God knows how was the earth. परंतु परमेश्वराला ठाऊक आहे की पृथ्वी कशी होती. And now he was looking destructions of the earth. आता तो पृथ्वीचा संपूर्ण नाश पाहत आहे. That's why he was upset in the mind. त्यामुळं तो मनामध्ये विचलित झालेला होता. And that's why he is moving around the earth. त्यामुळं तो संपूर्ण पृथ्वीवरती त्याचा आत्मा तळपत होता, तो फिरत होता. Then God has decided to create or rearrange it, earth planet again. त्यानंतर परमेश्वरानं योजना केली की मी नाश केलेले जे काय सृष्टी आहे, पृथ्वी आहे, याचं पुनर्वसन करायचं. Then first thing what he has done in verse 3. पहिली गोष्ट त्याने वचन 3 मध्ये काय केलेली आहे. And the God said, आणि देव बोलला, let there be light, and there was a light. आणि प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, there was a light? प्रकाश होता? No. नाही. But पण if you see other verses, afterwards God has arranged to get the light to the earth. त्यानंतर परमेश्वरानं प्रकाश नव्हता, परंतु परमेश्वरानं प्रकाश होण्याची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. The verse 3 says there was light. तिसरं वचन म्हणतं की त्या ठिकाणी प्रकाश झाला. That what mean by that light? तो प्रकाश म्हणजे काय? That time there was not much knowledge having that which you are giving the name to the power that is called thermal power. There was not the knowledge up to this that they called the thermal power. आणि आतापर्यंत अशा प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी नव्हतं की त्याला थर्मल नॉलेज असं म्हटलेलं आहे. Thermal, it is the power which can turn the ice into the water. आणि थर्मल हे अशा प्रकारचं पॉवर आहे ज्या ठिकाणी बर्फाला पाण्यामध्ये वितळून बदलून टाकतं. The God has created the thermal power on the earth. आणि त्या ठिकाणी परमेश्वरानं थर्मल पॉवर त्या ठिकाणी पृथ्वीवरती निर्माण केली. The whole ice was melted and become water. संपूर्ण बर्फ वितळून त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालं. Now you can go to verse 4. आता आपण वचन 4 कडे जाऊया. And God said, then verses 6. वचन 6. And God said, मग देव बोलला, let there be a firmament जलांच्या मध्यभागी अंतराळ हो. and the midst of the water, in the midst of the water, and let the divide water from the waters. जलांच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलांना दुभागणारे हो. Now you can imagine the 10 miles full of water on the earth. आणि आपण कल्पना करू शकतो पृथ्वीवरती 10 मैल उंचापर्यंत पाणी आहे. The God said, let the water divided into the middle. आणि देव म्हणाला की मध्यभागी पाण्याची त्या ठिकाणी विभागणी हो. And the half of the water was taken into the universe. आणि त्या 10 मैला पाण्यामधलं अर्ध पाणी आहे वरती घेण्यात आलं. Then remaining the half water, God says, let the water again go into the sky. आणि त्यानंतर परमेश्वर बोलला अजून उरलेलं पाणी जे आहे ते आकाशामध्ये उचललं जाऊ. And then there was only the land was. That's why the God says, let the lands creates. The lands came up and the water was moved in the sky. आणि त्या ठिकाणी परमेश्वर जेव्हा बोलला की जमीन हो, त्यावेळेस पाणी हे वरती उचलून घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी जमीन निर्माण झाली. The before was the earth, before destroying, the earth was full of seas and the water. That part came up as a land. आणि त्या ठिकाणी पाहतो की पृथ्वीचा नाश होण्याच्या आधी संपूर्ण पृथ्वीवरती पाणी होतं. ज्यावेळेस ते उचलून घेण्यात आलं त्या ठिकाणी जमीन निर्माण झाली.
and the mountains was gone into the depth. आणि पर्वत टेकड्या ज्या होत्या त्या खाली निघून गेल्या. If you see in Himalaya, जर आम्ही हिमालयाकडे पाहतो, in that on the like Everest, all the mountains, they found in the shales on the mountains. आणि एव्हरेस्ट सारखे पर्वत आपण मोठमोठे पर्वत घेतले तर त्या ठिकाणी आपण पाहतो त्या ठिकाणी शिंपले सापडण्यात आलेले आहेत. If you see in the Pacific and ocean in the depth, आणि पॅसिफिक आणि अशा प्रकारचे मोठमोठे समुद्र आहेत त्यांच्या तळभागामध्ये, they research that old buildings which was before the Lucifer. आणि लुसिफराच्या पूर्वी असलेल्या ज्या काही इमारती आहेत मोठमोठ्या इमारती त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. Now I want to bring to you, आता मी तुमच्याकडे आणतो, the God has created this planet with the land and the water. या ठिकाणी परमेश्वरानं संपूर्ण सृष्टीमध्ये या ठिकाणी पाणी आणि जमीन ही निर्माण केलेली आहे. The God has created the plants and the herbs. देवानं पृथ्वीवरती हिरवळ वनस्पती आणि मोठमोठी झाडे निर्माण केली का? God does not created any other things. देवानं आणखीन दुसऱ्या कोणत्याच गोष्टी निर्माण केल्या नाहीत. God said, म्हणाला, let the plant and herbs comes from the earth. परमेश्वर म्हणाला की जमिनीमधून हिरव्या वनस्पती आणि झाडे उगवून येवो. The seeds and the seeds of the plants was already inside the earth. आणि वेगवेगळ्या झाडांची जी बिय होती ते बी आधीच पृथ्वीमध्ये रुजलेली होते. Because of the earth was in the ice. कारण संपूर्ण पृथ्वी ही बर्फामध्ये होती. So that's why all the seeds was remaining inside as it is. आणि त्यामुळे ते संपूर्ण बी होते ते त्या बर्फामध्ये तशाच पद्धतीने राहिलेले होते. That's why God says, let the plants and the herbs comes up. त्यामुळे परमेश्वर देव बोलला हिरव्या वनस्पती आणि फळ देणारे झाडे निर्माण हो. God has rearranged the sun and moon to give the light to the earth. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी परमेश्वरानं चंद्र आणि सूर्य यांची पुन्हा निर्मिती केली. When they rearranged everything according to the God's plan, देवाच्या योजनेनुसार सर्व गोष्टी पुन्हा निर्माण केल्याच्या नंतर God created the animals and the birds. परमेश्वरानं प्राणी व पक्ष्यांची निर्मिती केली. After that, God was looking to look after the earth. He want somebody to look after it. त्याच्यानंतर पृथ्वीची काळजी घेण्यासाठी असा एक कोणता तरी मनुष्य असावा देव हे पाहत आहे. And that was the God's plan to create Adam. आणि ती देवाची योजना होती. त्या योजनेमध्ये देवानं आदामाला निर्माण केलं. Now before creating to the Adam, आदामाला घडवण्यापूर्वी God has meeting with 3 people. देवाची 3 लोकांशी त्या ठिकाणी मीटिंग झाली. God the Father, देव जो पिता, God the Son, देव जो पुत्र and Holy Spirit. आणि पवित्र आत्मा. They discussed each other. त्याने एकमेकांशी गोष्टी ठरवल्या. They wants to create like a Lucifer. त्यांना लुसिफर सारखा निर्माण करायचा होता. The person should be like to them. त्यांच्या सारखा दिसणारा व्यक्ती निर्माण करायचा होता. He should manage to control the earth. पृथ्वीवरती राज्य स्थापित करणं किंवा नियंत्रण करणं हे त्याला जमलं पाहिजे. He wants to give the praise and thanks to the God. देवाला त्याने स्तुती आणि आराधना दिली पाहिजे. And he is obey to the God. आणि देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. So he wants that there was this plan. आणि ह्या गोष्टी असल्या पाहिजेत अशा प्रकारची योजना झाली. But पण again they discussed it. आणि पुन्हा त्यांनी विचार विनिमय केला. If this man was turned against the God, जर हा देखील व्यक्ती देवाच्या विरुद्ध वळला then what we can do? तर आम्ही काय करू शकतो? Then they have certain plan. त्यानंतर त्यांनी योजना आखल्या. We don't want to destroy the human life.
आम्हाला आता संपूर्ण मनुष्य जातीचा नाश करायचा नाही. We want to bring to them to our side. आम्हाला त्या लोकांना आपल्या बाजून आणायचं आहे. If they have done the sin, जर त्यांनी पाप केलं then we have to bring to them into the different ways. त्यांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे घेऊन येणं. And that was the plan and purposes of the meeting. आणि तो त्या सभेचा त्या ठिकाणी त्या सभेची योजना किंवा उद्देश होता. So they divided the ages into the 3 parts. 3 वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी काळांची त्या ठिकाणी विभागणी केली. First part was that taken as a God, father of the father. पहिला भाग ज्यामध्ये देव पित्यानं कार्य केलं. Second part was kept for the Jesus. दुसरा भाग येशू ख्रिस्तासाठी ठेवण्यात आला. And third part was kept for the Holy आणि Spirit. तिसरा भाग पवित्र आत्म्यासाठी ठेवण्यात आला. All the 3 gods wants to help to the human to come towards the God. आणि ह्या तिन्ही लोकांची इच्छा ही देवाची इच्छा ही आहे की संपूर्ण मनुष्य जातीनं देवाकडे वळावं. That's why in Old Testament त्यामुळे जुन्या करारामध्ये God has spoken with the people. देवानं लोकांशी बोललेलं आहे. In New Testament नवीन करारामध्ये Jesus came as in human form. येशू ख्रिस्त मनुष्याच्या रूपाने जगामध्ये आला. And then after they left the Jesus from the earth after resurrections, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्यावेळेस येशू ख्रिस्त वरती उचलला गेला तेव्हा from there till to the end, the Holy Spirit is taking and leading us. त्या काळापासून ते शेवटापर्यंत पवित्र आत्मा या ठिकाणी कार्य करत आहे. That's why we said at present the Holy Spirit is working with us. त्यामुळे आपण म्हणतो की पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करत आहे. Now we are going to how God has created the Adam. तर आपण जाऊया पाहूया की परमेश्वरानं कशा पद्धतीने आदामाची निर्मिती केली. My dears, just now we have completed the topic माझ्या प्रियानो, आपण एक विषय संपवला आहे that is called pre-Adamic earth, आणि त्याला म्हटलेला आहे आदामापूर्वीचा काळ. and that how the Lucifer was turned to the Satan, त्यामध्ये लुसिफर कशा पद्धतीने सैतान बनलेला पाहिलेला आहे. how God has created the new earth, कशा पद्धतीने परमेश्वराने नवीन पृथ्वी निर्माण केलेली आहे. and how the God was planned for the human being. कशा पद्धतीने परमेश्वर मनुष्य जातीसाठी योजना आखत आहे. If you have any doubt, जर तुम्हाला काही शंका असेल, if you feel not comfortable about this message, जर तुम्हाला ह्या संदेशाविषयी देवाच्या वचनाविषयी जर तुम्ही संतुष्ट नाहीत, please contact to me. तर तुम्ही कृपया माझ्याशी संपर्क साधा. Thank you.